गरीब शेतकऱ्यांसाठी लढणारी सुकाणू समिती आता धनदांडग्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळावा म्हणून आंदोलनाची भाषा करत असल्याचा गंभीर आरोप कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केला आहे। सुकाणू समितीच्या मागण्या वाढत होत्या। ज्या सुकाणू समितीनं धनदांडग्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करू नये ती सुकाणू समिती आता धनदांडग्या शेतकऱ्यासाठी आम्ही आंदोलन करू अशा पद्धतीने आता मागणी होते। 5 लाख 10 लाख 15 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे अशा पद्धतीने आता ते कर्जमाफीची मागणी करतात। दुसरीकडे नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50% सूट किंवा 50,000ची मदत जाहीर करावी अशी मागणी पुणतांबा आंदोलनातील शेतकऱ्यांनी केली आहे। सर्वात पहिल्यांदा शेतकरी संपाची हाक देणाऱ्या पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेमुळे नियमित कर्ज भरणाऱ्यांना योग्य फायदा झाला नसल्याची तक्रार यावेळी या शेतकऱ्यांनी केली आहे। थकबाकीदारांना जे 1.5 लाख माफी दिली ते 3 लाख करावं, 3 लाखापर्यंत, कारण शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत पीक कर्ज देण्यात येतं आणि चालू बाकीदारांना जर त्याला द्यायचे तर त्यांनी 1.5 लाख रुपये चालू बाकीदारांना द्यावं। 25,000 रुपये देऊन हे एका वर्षाचं व्याजच फक्त दिल्यासारखं व्हायलंय। हे शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसल्यासारखं व्हायलंय। चालू बाकीदारांना या सवलतीचा लाभ मिळाला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी हे आज सरकारच्या कर्जमाफीवरती असं नाही की राज्यामध्ये बाबा पैसा आहे तो ठेवलेला आहे आपण देत नाही तसं नाहीये। आपलं जे राज्याचं बजेट आहे अर्थसंकल्प आहे तर यावर्षी आत्ताच म्हणजे कर्जमाफी करायच्या आधी 4,000 कोटी रुपयाच्या तुटीचा आहे। दरम्यान सरकारच्या कर्जमाफीवरती असमाधान व्यक्त करून शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। नगरच्या राहुरी तालुक्यातल्या वरशिंदे आणि वाबळेवाडी या गावामध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी कर्ज न भरण्याचा ठराव मंजूर केलाय, तर तिकडे नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात कर्जच न भरण्याची शपथ शेतकऱ्यांनी घेतली आहे। राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीचा विदर्भ, मराठवाडा, कोकणातल्या शेतकऱ्यांना फायदाच होईल, मात्र सुकून गेलेल्या समिती संदर्भात आपल्याला काहीच बोलायचं नाही असं सांगत सुकाणू समितीची खिल्ली उडवण्यात आली। भाजप किसान मोर्चाचे सुनील गोगटे यांच्या वाढदिवसानिमित्त खत वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमासाठी राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते। त्यांनी हे वक्तव्य केलं।